आता मुंबई पुण्यामध्ये काय घडलं ते आपण पाहूयात न्यूज टॉप 9 मध्ये। मुंबईसह किनारपट्टी भागात पावसाचा अंदाज। हवामान खात्याकडून पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा येलो अलर्ट। मुंबईसह किनारपट्टीवर मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज। शिव उड्डाण पुलावर अवजड वाहनांना बंदी। सुरक्षेच्या कारणास्तव उद्या रात्रीपासून उड्डाण पूल बंद करण्यात येईल। धारावीमध्ये पुनर्वसनामधील घरं दिल्याशिवाय एकही झोपडी पाडली जाणार नाही। पात्रता निश्चित झाल्यानंतर झोपडपट्टीवासियांना घराचा ताबा दिला जाणार। धारावी पुनर्वसन प्रकल्प कंपनीकडून स्पष्टीकरण। नवी मुंबईमध्ये आठवड्यातील 3 दिवस फक्त सकाळी पाणी पुरवठा केला जाणार। यंदा पावसाचं उशिरा आगमन झाल्यामुळे महापालिकेकडून पाणी जपून वापरण्याचं नियोजन। ठाण्यातील विविध भागामध्ये शुक्रवार आणि शनिवारी पाणी पुरवठा बंद असेल। महापालिकेच्या पाणी पुरवठा योजनेमधील तातडीच्या दुरुस्ती कामांसाठी पुरवठा बंद असेल। पुण्याला पुढील 3 दिवस येलो अलर्ट। घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक असेल। पर्यटकांसाठी हवामान विभागाचा सावधानतेचा इशारा। किनारपट्टीसह पश्चिम घाटामध्ये पुढील 4 दिवस पावसाची शक्यता। अरबी समुद्रावरून येणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यामध्ये वाढ। पुण्यातील रिंग रोडच्या सुधारित आराखड्याला राज्य सरकारची मंजुरी। सातारा रस्ता बालभारती ते पौड फाटा या रस्त्यांचा समावेश। पुण्याच्या पानशेत पाटबंधारे वसाहत परिसरामध्ये अंतर्गत रस्ते आणि विकास कामांचं भूमिपूजन। जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून विकास कामांना सुरुवात।